काही जण बैल देतात पण काही जण असा फसवतात पण. आता आमचा पण खूप वेळा झालेला आहे असा, बैल दिलाय आणि 2 दिवसात लगेच सांगतात का नाही जमणार वगैरे वगैरे आणि बैल दुसऱ्यालाच देतात. पण माझं म्हणणं असं आहे का शेवटी बघा, बैल आज माझा पळतो उद्या तुमचा पळणार आहे. बरोबर आहे. कोणाला गर्व करून फायदा नाही, ज्याचा प्रत्येकाला बैल द्यायला पाहिजे. बिंजोरच्या क्षेत्रामध्ये कसं आहे, जो ज्याचं वजन आहे मार्केटमध्ये त्यांना लोक बैल द्यायला गाजूच करत नाही. पण शेवटीला कसं आहे, गरिबांना लोक बैल द्यायला जरा विचारच करतात. आदात मध्ये आजपर्यंत एकही कोणाला शरद दिली ना. आदात मध्ये एक बैल सांगू ना, वजीर आदात मध्ये पाहिजे नक्कीच सगळे आदातच्या टॉप मारले. बघा हंबरडा देते तो नक्कीच जोशात आहे. पाहू शकता शिवराज चाललेला आहे. मित्रांनो, आपण आलो ओवले मैदानात आणि ओवले मैदान आज खूप मोठा मैदान होणार आणि खूप मोठी बैले येणार आहेत आणि त्याच्यात आज आपण मुलाखत घेणार आहे MID एक्सप्रेस वजीर यांची. दादा सर्वप्रथम आपलं नाव सांगा. नाव आपलं प्रवीण गोडिंदे. दादा, आपला MID एक्सप्रेस वजीर कोणाच्या नावाने धावला जातो? आई गावदेवी प्रसन्न कैलास निकेश गुरुनाथ पाटील व जगदंब ग्रुप चिंद्र यांच्या नावाने हा बैल पळतो. दादा, वजीर बद्दल 2 शब्द बोला. वजीर या हंगामात खूपच फॉर्म मध्ये आणि सतत गुलालात असो, 1-2 गुलाल असं इकडे तिकडे होतात पण नेहमी गुलालातच राहतात. दादा, मी नेहमी ऐकलं की वजीर हा गुलालात राहणारा, पण त्याला पैर थोडं भेटत नाही, याचा कारण ते काय, आता आपला बैल पळतो तरी लोकांच्या अजून नजरेत येणार होत. पण त्यांनी गाड्या जेवढे टॉपच्याच मारलेत ते पण, तरी पण लोकांचा काय विषय आहे काही समजत नाही. पण ठीक आहे, आता बैल पण करून दाखवतो. ज्या आपण पैरा मागतो देत नाही, त्यांना बैल करून दाखवतो आपला वजीर का वजीर पण काय आहे ते. दादा, आता आपल्यामध्ये तर तो प्रकार चालत नाही वायदीचा, पण आता आपला बैल एवढं पळतोय, तर मुंबईमध्ये कधी वायदीला सामोरं जावं लागलं का? नाही, मुंबईमध्ये नाही कधीच वायदी विधीचा नाही. एक शब्दावर काम होते फक्त. पण काही जण बैल देतात पण काही जण असा फसवतात पण. आता आमचा पण खूप वेळा झालेला आहे असा, बैल दिलाय आणि 2 दिवसात लगेच सांगतात का नाही जमणार वगैरे वगैरे आणि बैल दुसऱ्यालाच देतात. पण माझं म्हणणं असं आहे का शेवटी बघा, बैल आज माझा पळतो उद्या तुमचा पळणार आहे. बरोबर आहे. कोणाला गर्व करून फायदा नाही, ज्याचा प्रत्येकाला बैल द्यायला पाहिजे. आता आम्हाला पण भरपूर कॉल येतात, पण आम्ही पण प्रत्येकाला कोणालाच नाही आजूपर्यंत बोलो, बैल छोटा असो किंवा मोठा असो, आम्ही प्रत्येकाला बैल देण्याचा प्रयत्न करतो. दादा, वजीर आज ओले मैदानात आणलं, मग याचं नियोजन झालंय का? पैरा जमलंय का? हा, पायरा जमले. त्याचं ओलेचा शाहीर बलमा ग्रुप आहे ना, त्यांच्याकडेच नियोजन दिले आज पूर्ण. तेच सौरभ बागणार. पैरा कोण आहे? त्यांचाच पायरा आहे. गुपित पायरा गुपित आहे, पण नियोजन तेच करणार आहेत का ना. गेल्याचा आहे, त्याच्या अगोदर पायरा फोडणे शक्य होत नाही, कारण आता गाडी जमवून होणार नाही, त्यामुळे पायरा सांगू शकत नाही. नाव सोडलाय का नाव फिरवणार आहे? नाव फिरू किंवा लास्ट एंडिंगला सोडू. दादा, आपला वजीर कोणत्या खांदी पळतो? आपला वजीर 4 खांदी बैल पळतो. असं नाही आपली मिजस नाहीये, आपल्याला जो बैल भेटल आपला असं नाही आपला बैल पब्लिकली पळतोय आपण पब्लिकली पळावा अशी आपली इच्छा नाहीये. आपला बैल कुठूनही आपण पळायला मान्य. दादा, हा बैल आपल्या दावणीला कधी आला? कोणत्या वर्षी? हा बैल आपला कोविडचा हंगाम चालू होता. कोविड मध्ये वजीरची वाळव्यातून खरेदी केली आपण. त्यावेळी कोविड मधून लगेच आपण खरेदी केल्या वजीर घरी उतरला. ती खरेदी कशी केली, त्याच्यामध्ये असं काय बघितलं खरेदी करताना आणि खरेदी कितीची झाली? दादा, खरेदी वजीर म्हणजे न सांगण्यासारखे, कोणाला शक्यच वाटणार नाही. वजीर हा एवढ्या कमी पैशात खरेदी केलाय. वजीर हा भरपूर कमी पैशात खरेदी केलाय. कोविड मध्ये वजीर आम्ही असाच वजीर हा बैल वासरू होता, आधात बच्चा होता, ग्रुपवरती आलेला. ग्रुपवरती बघून आम्ही फोन केलेला, त्या वजीरची खरेदी झाली. दादा, वजीर मुंबईमध्ये जसा गुलाल घेत राहिला, 1-2 शर्यती तुम्ही बोलला तो कमी पुढे पडला असेल, त्यामध्ये सुद्धा आपलं कारण असतील. मग तो एवढा उजेडात असून सुद्धा त्याला पैर मिळणं का मुश्किल होतंय? जरा खुलासापणे सांगू. ते कसं आहे बघा, आता बिंजोरच्या क्षेत्रामध्ये कसं आहे, जो ज्याचं वजन आहे मार्केटमध्ये त्यांना लोक बैल द्यायला गाजूच करत नाही.
पण शेवटीला कसं आहे, गरिबांना लोक बैल द्यायला जरा विचारच करतात. आणि असं आहे, आता आपलं काय ठीक आहे, लोक मान्य करू आपण पण कसं आहे, जोपर्यंत बैल दिसत नाही लोकांना तोपर्यंत आपण पण एक दिवस करून दाखविल ना कधी ना कधी. तेच मी आता दादा बोलणार आहे, एक दिवस नक्कीच आपला वजीर नाव करून दाखवेल आणि तेव्हा त्याच्या पैऱ्यासाठी तुम्हाला स्वतःहून फोन येतील. दादा आजच्या ओले मैदानाबद्दल काय बोलाल? हा ओले मैदानाबद्दल काय बोलाल तुम्ही? ओले मैदान खूपच असं, आणि ओला मैदान म्हणजे त्याची खासियत अशी आहे का पब्लिकची डिमांड असते, ओला मैदान व्हावा, ओला मैदान व्हावा. कारण का आपल्या संपूर्ण महाराष्ट्रातल्या जेवढ्या पण टॉपची बैल असतात त्या ओले पाटीमध्ये येण्यासाठी उत्साह असतात का ओल्या पाटीमध्ये, म्हणजे पब्लिकची डिमांड बोलतात ना त्या गोष्टीला. असं एकच मैदान आहे ओले मैदान. दादा हा बैल तलावरून कसा पडलो? खाली थोडी कमी आहे 100 पावला. नंतर बैल 50-100 पावलांचा रान काढला का नंतर कोणाला टाकूनच नाही, तो त्याच्या याच्याने जाणार. नक्कीच दादा, हा बैल 2-4 खांदी पळणार आहे तुम्ही बोलता, आणि तो तलावरून एवढा नाही, पण जसा तो मध्ये येतो तसा तो स्पीड पकडतो. नक्कीच गाडी जर त्याला चिकटली तर गाडी ओव्हरटेक मारल्याशिवाय सोडणारच नाही. दादा अजून काय बोलाल वजीर बैलाबद्दल तुमच्या दावणीला आल्यापासून? वजीर आजपर्यंत आता पळाला आहे 3-4 बैलात, म्हणजे मोठ्या बैलात पळाला आहे. नेतिवली पिसुलीचा लक्षा आणि भालचा चंदर, अरुण ड्रायव्हर चिंचोळी सुंदर, असे 3-4 बैलात म्हणजे आता ते पण बिंजोर मध्येच पळतात. वजीर पण हल्ली बिंजोर मध्ये आता जवळजवळ 12 ते 15 शर्यती बिंजोर केल्यात वजीर लगातार. दादा 1-2 मुलं इकडे तिकडे झाल्या, पण आजपर्यंत वजीर हल्ली बिंजोर मध्येच पळतात. दादा जसं आपलं बैलाचं मोठं काम असतं शर्यती जिंकण्यामध्ये, तसंच मोठा हातभार असतो बैलगाडा चालक यांचा. तर आपल्या वजीरला नेहमी बैलगाडा चालक कोण असतो? आमच्या वजीरला सध्यापर्यंत जास्तीत जास्त आपल्या गाडीवरती अरुण ड्रायव्हर चिंचवली हा जास्त बसते. आता त्या दिवशी गाडी एक बैल सांगून अतिश सुंदर म्हणून असं होता आधात, त्यांनी एक बैल सांगून शर्यत जमवलेली. त्यावेळी कुणाल ड्रायव्हर आंबेशिव आणि भास्कर ड्रायव्हर शेलारपाडा, हे 3 ड्रायव्हर आपल्या गाडीवरती म्हणजे नेहमी. दादा वजीरचा स्वभाव कसा? आता थोडा तो मला हे वाटतोय, घरी कसा असतो, शांत असतो का असाच? वजीर घरी शांत असतोय, अड्ड्यात आला कासरे चेंज केले, वजीरचा दाखवण्याचा रंग तो दाखवतोय. अड्ड्यात आल्यावर शांत नसतो वजीर. तुम्हाला दादा कधी असं समजतं की आज वजीरने अड्ड्यामध्ये असा रंग दाखवला, आज गाडी जिंकून येणार, असं काय त्याचं? वजीर जातानाच आपल्याला तो त्याचा रंग दाखवत राहतो, त्याचा हंबरणं चालू होतंय. जिथून वजीरला सोडला पाणी केला त्याला समजतंय आता बैल आता निघलो मी पळायला म्हणून. दादा साधारण वजीर आता किती वर्षाचा असेल? वजीर आता 3.5-4 वर्षात. मग अजून खूप मोठा पल्ला बाकी, आणि नक्कीच आपला वजीर नाव करेल आणि एक ना एक दिवशी तो एवढा मोठा होईल की लोकांच्या नजरेत. आदात मध्ये आजपर्यंत एकही कोणाला शर्यत दिली नाही आदात मध्ये. एक बैल सांगू ना वजीर आदात मध्ये पळाला, नक्कीच सगळे आदातच्या टॉप मारले. बघा हंबरडा देते तो नक्कीच जोशात आहे. पाहू शकता शिवराज चाललेला आहे. सो चला मित्रांनो, आपल्या चॅनल मधून वजीरची मुलाखत जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच त्याची कारकिर्दी तुम्ही ऐकली असेल तर 4 खांदी पळणार आहे. सो नक्कीच जर त्याच्या पैऱ्यासाठी असेल तर नक्कीच आपल्या या वजीर बैलाला पैरा भेटावा, एकदा तरी याच्यासोबत पैरा घाला. आणि मग जर तुम्हाला नाही वाटलं की वजीर मध्ये दम नाही तर मग बोला. काय बोलता दादा त्याबद्दल? काय मेसेज द्यायला माझ्या चॅनल मार्फत? नक्कीच आज आमची दुसरी मुलाखत. त्या दिवशी एक म्हणून चॅनल तशी बोलिवली पाठीमध्ये वाहिले म्हणून एक त्यांची पहिली मुलाखत पडली. वजीरला पैरे भेटत नाही म्हणून, आणि तुमचाच हातभार असतो बैल उजेडात आणण्याचा. आता तुम्ही मुलाखतीनुसार मधूनच बैल जास्त उजेडात येतो. नक्कीच दादा, आमचा पण प्रयत्न असतो, छोटा असो किंवा मोठा असो. आज दादा सांगावंसं वाटतं, आज माझे 50K मित्रांनो पूर्ण झाले, आणि 50K ही माझे मोठे, मी सुरुवातीला सांगितलं जितका मोठ्या बैलांचा हातभार आहे ना तितकंच अशा छोट्या मोठ्या बैलांचा सुद्धा हातभार आहे. मी सुरुवातीलाच व्हिडिओ मध्ये सांगितलंय. सो तुमचा सुद्धा तितकाच हातभार असतो. आज जे आम्ही काही चॅनल मार्फत पुढे आहोत ना, या बैलांमुळेच आणि बैल मालकांमुळेच. सो दादा नक्कीच हा आपला नाव उजेडात आलेला, आणि याला पैऱ्यासाठी नक्कीच आता जी पैऱ्यासाठी त्याची तडजोड होते ती पुढे होणार नाही हीच आशा करतो. आणि आजच्या जर शर्यत जमली तर तुम्हाला त्याच्यासाठी शुभेच्छा. धन्यवाद.